मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये छान असा सुंदर प्रिन्सेस कट ब्लाउज पाहणार आहोत आणि खालच्या बाजूला आपण सुंदर असा घेरचा लेहंगा कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे मी तुम्हाला सविस्तर आणि खूप सोप्या भाषेमध्ये मी शिकवणार आहे। हे पहा, मी हे अंगावरतीच मापे घेतलेले आहेत बघा। आणि आपल्याला ब्लाउजला हे पहा अशा पद्धतीची लेस सुद्धा वापरायची आहे। हे पहा, कस्टमरने ही लेस सुद्धा आणून दिलेली आहे ब्लाउजला वरच्या भागाला लावण्यासाठी। ते सुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने लावायचे आहेत। खूप छान असा आपला ड्रेस तयार होणार आहे। आणि ही गळ्याच्या बाजूला त्यांनी लेस आणून दिलेली आहे बघा। अशा पद्धतीची आपण दोन्ही सुद्धा मोती आहेत खालच्या बाजूला, आपण अशा पद्धतीची लेस आपण इथे वापरणार आहोत। आणि हे पहा, ही साडी आहे। साडीपासूनच आज आपण ब्लाउजला जेवढे हवे असेल ना आपल्याला तेवढे आपण आधी बाजूला काढून घेऊया आणि नंतर जेवढे आपली शिल्लक असेल ना तेवढ्या साडीचा आपण फुल घेरमध्ये असा लेहंगा तयार करूया। हे पहा, पूर्ण साडी इथे वापरायची आहे। हे पहा, आणि खालच्या बाजूला एकदम शायनी असं अस्तर त्यांनी इथे मला हे पहा, हे अस्तर आहे बघा, जवळजवळ 3 मीटर अस्तर आहे ते अस्तर त्यांनी मला दिलेलं आहे। आणि वरच्या भागाला मी फक्त हे कॉटनचा अस्तर वापरणार आहे ब्लाउजसाठी। तर हे पहा, आणि हा त्यांची उंची जरा मोठी दिलेली आहे। मी अंगावरती मापे ह्या मुलीची घेतलेली आहेत। हे पहा, अशा पद्धतीने 13, 14, 15 वर्षापर्यंत ही मुलगी सहज हा ड्रेस वापरू शकेल, कारण की रोज रोज हे असे ड्रेस वापरत नाहीयेत मुली। त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपण थोडंसं आपण वाढता शिवायचा आहे ड्रेस, जेणेकरून ते 3 वर्ष वापरता येईल अशा पद्धतीने। आता ती मुलगी सध्या आता 13 वर्षाची आहे, तर तिला अजून 2 वर्ष वापरता येईल अशा पद्धतीचा आपण हा ड्रेस तयार करायचा आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ड्रेस तयार करा आणि 2-3 वर्ष वापरता येईल अशा पद्धतीने मापे घेत जा। मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप सोपी पद्धत आहे। उंची तयार आहे बघा, ब्लाउजची उंची प्रिन्सेस कट ब्लाउज आपण तयार करणार आहोत त्याच्यावरती, आणि खाली लेहंगा तयार करूया। उंची 14 तयार आहे, तर ह्यामध्ये आपण 1 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 15 घेणार आहोत। छाती 35 आहे, कंबर घेर 29 आहे, बाही उंची 9 तयार आहे, दंड घेर 10.5 तयार आहे, आणि पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे। ते सुद्धा मी कशा पद्धतीने मोजायचं आहे ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे। पूर्ण शोल्डर तिचा 11 तयार आहे, पुढचा गळा 6 तयार आहे, आणि मागचा गळा पाठीच्या भागाचा गळा वरून तिचा 8 वरती तयार आहे। अशा पद्धतीने हे मी अंगावरती घेतलेली मापे आहेत। आणि लेहंग्याचं सुद्धा इथे माप घ्यावं लागतं बघा। हे पहा, पुढची उंची लेहंग्याची पूर्ण उंची आपली 37 तयार आहे। ती कशी घ्यायची आहे, आपल्याला कमरेपासून ते जमिनीपर्यंत पायाच्या थोडंसं खालीपर्यंत उंची घ्या, थोडीशी 2-4 बोटं जास्त घ्या, जेणेकरून ती मुलगी तुमची आता 13 वर्षाची असेल तर 14-15 वर्षापर्यंत ती मुलगी सहज तो ड्रेस वापरू शकेल। पायापर्यंत घ्या उंची, जेणेकरून आता तिला बसेल, पण थोडीशी तुम्ही जमिनीच्या 3 बोटं जास्त उंची घ्या, जमिनीपासून थोडीशी खाली, किंवा कपड्याचं तिथे मार्किंग करून घ्या किती येत आहे तिथे, आणि नंतर खाली 3 इंच किंवा अशी 4-5 बोटं तुम्ही थोडीशी वाढून घ्या, जेणेकरून ती मुलगी तुमची 2-3 वर्ष सुद्धा ड्रेस इथे वापरू शकेल अशा पद्धतीने। आता इथे कंबर घेर सुद्धा मी इथे घेतलेला आहे बघा, 37 तयार आहे। कंबर घेर सुद्धा थोडासा लूज ठेवायचा आहे, जेणेकरून इथे आपण तो ड्रेस 3 वर्ष वापरणार आहोत। ह्याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची असते। सुरुवात करूया। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण 14 आहे, तर इथे मी 1 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे आपण 15 वरती मार्किंग करून घेऊया। हे पहा, 14 आहे, तर इथे आपण 15 वरती मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला 1 इंच इथे वाढवायचं आहे। अशा पद्धतीने 15 वरती मार्किंग करून घेते मी, पुढच्या बाजूला पण एक 15 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून झाली। तुम्ही अशा पद्धतीने घागऱ्याचं सुद्धा मार्किंग करू शकता खालच्या बाजूला। तुम्हाला जर विकत तुम्हाला कपडा भेटत असेल तर घागऱ्याचं सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता। फक्त ह्या ब्लाऊजचं आपण करणार काय आहे, पाठीमागच्या साईडला हुक लावणार आहोत आणि पुढचा भाग आपण आहे तसाच घेणार आहोत। आता इथे काय करायचं आहे, पूर्ण उंची आपण टाकली 14 आहे, तर 15 घेतली, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण शोल्डर, हे पहा, हे पूर्ण शोल्डर आपण 11 घेतलेलं आहे। हे पहा, आता 11च्या इथे निम्मे करायचे असते। हे पहा, हे टोक 11 वरती ठेवूया अशा पद्धतीने। हे पहा, इथे 11 आहे बघा, 11 वरती टोक ठेवायचं आहे, आणि किती येत आहे आपल्याला ते चेक करावं लागतं, 5.5, तर इथे 5.5 वरती मार्किंग करून घेऊया। हे पहा, इथे 5.5 वरती मी मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने। हे पहा, आता इथे आपण पुढची बाजू आहे ती बोटनेक तयार करणार आहोत बघा, आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण बोटनेकच तयार करणार आहोत।
हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं असतं आपल्याला, किंवा ड्रेस किंवा तिचा पूर्ण ड्रेस जरी असला त्याच्यावरती सुद्धा तुम्ही शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तशा पद्धतीने तुम्ही तिचं शोल्डर मोजून घ्या पूर्ण ड्रेसचा, आणि ते इथे मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं. तर इथे हे पहा 5.5 घेतलेलं आहे. आपण सर्वात आधी पाठीमागची बाजू काढून घेऊया. 5.5 आहे, तर खालच्या बाजूला मुंडा सुद्धा मी इथे 5.5च घेणार आहे तेवढाच, जेणेकरून तो ड्रेस बसायला सुद्धा आपल्याला व्यवस्थित बसला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने 5.5 घेतलेला आहे. हे पहा व्यवस्थित हे मार्किंग झालेलं आहे. आता पुढच्या बाजूला मी अशीच एक लाईन ओढून घेते इकडच्या बाजूला, जेणेकरून तिथं आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं असतं. हे झालं. आता इथे आपण गळा टाकूया. आपला किती टाकायचा आहे हे पहा 3 टाकणार आहे मी. इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला मी 3 टाकणार आहे. ते बरोबर होऊन जातं. हे पहा इथे, आणि जेवढं हवं असेल ना तेवढं आपल्याला हे शिल्लक राहतं. बोटनेकमध्ये एवढाच फरक असतो, हा आपला गळा आहे ना थोडासा मोठा असतो. पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा थोडासा हा मोठा असतो, जेणेकरून तो बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसतो, आणि शोल्डर हे आपलं थोडंसं छोटं असतं. एवढाच फरक असतो फक्त. आता आपण पाठीमागच्या भागासाठी आकार देऊया. हे पहा तिने काय सांगितलेलं आहे मला, मागचा गळा वरून 8 वरती घ्यायचा आहे. तर मी मागचा गळा आहे तेवढाच वरून 8 वरती घेणार आहे. हे पहा इथून मी मार्किंग करून घेते. पाठीमागचा बाजू काढूया आपण, नंतर पुढची बाजू आपण काढूया. हेच ठेवून आपल्याला पुढची बाजू सुद्धा काढायची आहे. हे पहा मी 8 वरती मार्किंग करून घेतलं, आणि इकडच्या सुद्धा बाजूला जेवढं हे आहे ना 3 घेतलेलं तेच ह्या सुद्धा बाजूला मी अशा पद्धतीने 3 वरती मार्किंग करून घेते. हा गळा बरोबर बसतो, मोठा सुद्धा होत नाही आणि मुलींना छोटा सुद्धा होत नाही, बरोबर बसून जातो. हे पहा अशा पद्धतीने हे पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करून घेतो आपण आधी, आणि नंतर आपण पुढची बाजू हेच ठेवून कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. आता हे पहा इथून गळ्यासाठी आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग झालं आपलं 8चं. हे मार्किंग किती आहे आपल्याला पाहिजे तेवढा आपण इथे घेतला, 8 घेतला. आता इथून वरच्या बाजूने इथे 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बघा हे पहा इथे पण मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते, आणि एक बॉक्स तयार करून घेते अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, इथून इकडच्या बाजूला हे पहा इथून इथे 1 इंच घ्यायचं असतं. ते सुद्धा मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. कोणताही गळा आखताना बोटनेकमध्ये असू द्यात, आपला प्रिन्सेस कट साधा ब्लाऊज असू द्यात, बोटनेक नसलं तरी चालेल, साधा असलं तरी चालेल, मी तुम्हाला 1 इंच घ्या, जेणेकरून तुमचा गळा सुद्धा मोठा होणार नाही, याची सुद्धा आपण इथे काळजी घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने 1 इंच घेतलेला आहे. हे सुद्धा आपण इथे जरी खालचा गळा घ्यायचा असला ना तरी आपण 1 इंच घेतो. प्रत्येक ब्लाऊजमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे, जेणेकरून आपला गळा तिथे मोठा होणार नाही. आता इथे आपण कोणत्याही गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा कोणत्याही सुद्धा गळ्याचा आकार इथे देऊ शकता. इथे मी गोलच दिलेला आहे बघा अशा पद्धतीने. आता हे इथपर्यंत आपलं मार्किंग झालं, तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता इथे मला तिने मटका गळा शिवायला सांगितलेला आहे, तोच मी इथे मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे. हे पहा हे 2 बाजूंचा आपल्याला मध्य काढावं लागतं. हे 3 आहे ना, तर आपल्याला 3चा मध्य 1.5 येतो बघा. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पहा हे टोक नवीन असेल त्यांच्या पटकन लक्षात येत नाही. हे पहा हे टोक अशा 3 वरती ठेवा आणि मध्य काढ. अशा पद्धतीने 1.5 आहे तर इथे मध्यभागी बघा 1.5 वरती मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. आता हे मी कट करून बाजूला काढून घेते, जेणेकरून मला आकार द्यायला सुद्धा हे सोपं जाईल. एवढं मी बाजूला काढून घेते. तुम्हाला दाखवायला सुद्धा मला हे सोपं जाईल. एवढं आपलं मार्किंग झालेलं आहे बघा इथपर्यंत. आता इथे आपण आकार देऊया. मटका गळा आहे बघा, इकडे सुद्धा साईडला थोडासा कधी कधी जास्त सुद्धा येऊ शकतो, किंवा खालच्या बाजूला सुद्धा थोडासा जास्त जाऊ शकतो. काहीही प्रॉब्लेम येत नाही. आपण सुद्धा आपला गळा जरी साधा असेल इथे 2.5 घेतो, किंवा कोण 2 इंच घेतं, आणि तरी सुद्धा मटक्या गळ्याचा आकार देतो. अशा पद्धतीने थोडासा आपला बाहेर सुद्धा येतो, तो दिसायला एकदम असा व्यवस्थित सुद्धा दिसतो. हे पहा हे मध्ये मार्किंग करून घेतलं. आता इथे आपण हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने थोडासा बाहेर येऊ द्या, काही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने हे पहा हा मटक्या गळ्याचा आकार झालेला आहे. फक्त हे व्यवस्थित मार्किंग करून घ्या. खाली 1.5 इंच खाली गेलं तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीने आकार देऊन घ्या तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने आपला आकार सुद्धा व्यवस्थित येतो, आणि घागरा किंवा लेहंगा अशा पद्धतीने हा गळा आहे ना खूप सुंदर दिसतो बघा. आणि इथे खालच्या साईडला आपण हुक लावून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं मार्किंग गळ्यासाठी. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे.
हे पहा छाती 35 तयार आहे. 35 तयार आहे तर 35चा आपल्याला इथे चौथा भाग टाकावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने हे टोक नाही लक्षात आलं टेपवरती सुद्धा अशाच पद्धतीने आपण मापे घेऊ शकतो. हे पहा हे टोक 35 कुठे आहे तिथे ठेवायचं आहे. हे 35 आहे त्याच्यावरती हे टोक ठेवा आणि त्याचे निम्मे करा. अशा पद्धतीने किती येत आहे तेवढे निम्मे करा. हे पहा अशा पद्धतीने हे टोक 35 वरती ठेवा आणि किती निम्मे आहे ते बघायचं आहे. आपलं 17.5 आलेलं आहे. 17.5 आता 17.5च्या अजून परत एकदा निम्म करायचं असतं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने 17.5 वरती हे टोक परत एकदा ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 8.25 आहे तर इथे आपण छातीचं मार्किंग 8.25 वरती करून घेणार आहोत. हे पहा ही बंद बाजू आहे. इकडून इकडच्या बाजूला आपण 8.25 वरती मार्किंग करून घेऊया. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी शिलाई मार्जिंग असतं ना आपलं शिलाईसाठी जास्तीचं आपण ठेवतो ते मी 2 इंच वाढवून घेत असते. तुम्हाला सुद्धा आता माहीत झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने 2 इंच इथे वाढवायचं असतं. जेवढी छाती असेल तुमची 8.5 असू द्यात किंवा 7.5 असू द्यात किती सुद्धा असू द्यात तुम्ही 2 इंच इथे वाढवून घ्यायचं असतं. जेणेकरून जरी टाईट झाला तर उसवायला ते सुद्धा इथे सोपं पडत असतं. पुढच्या दृष्टीने आपल्याला ते वाढवून घ्यायचं असतं. जेणेकरून तुमची ही मुलगी 3 वर्ष वापरणार आहे हा ड्रेस. त्याच्यामुळे जरी तिला टाईट झाला तरी ती पुढची टीप येथे उसवू शकते. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण कंपल्सरी इकडे तिकडे शिवणकामामध्ये होतं आपण जास्तीचं इथे वाढून घ्यायचं असतं. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा पाठीमागच्या मुंड्याचा आपण 1 इंचावरती देणार आहोत आकार. इथे हा बोटनेक आहे आणि साधा असता आपल्या रोजचा वापरातला तर हा बोटनेक नसता तर आपण इथे पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंच दिला असतं. आता इथे काय करायचं आहे हे पहा आपण इथं मार्किंग करून घेतलं याचा आपल्याला मध्य करावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने 5.5चा अशा पद्धतीने टोक ठेवा ह्याच्यावरती हे आणि मध्य करून घ्या अशा पद्धतीने आणि जेवढं आहे ते इथे मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने मी टोक ठेवून घेतलेला आहे. 5.5 आहे बघा इथं हे टोक 5.5 वरती अशा पद्धतीने ठेवलं आणि जेवढं आहे तिथे इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं इथपर्यंतच हा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हे झालं छातीचं मार्किंग व्यवस्थित झालं. हे 2 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे. आपण इथे मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घेतला. आता इथे काय करायचं आहे कंबर घेर मार्किंग किती आहे ते आपण बघूया. कंबर घेर तयार 29 आहे तर याचा 29चा सुद्धा आपल्याला चौथा भाग टाकावा लागतो. हे पहा हे टोक आपल्याला कुठं 29 आहे तिथपर्यंत आपल्याला हे ठेवावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने हे टोक 29 आहे बघा इथं 29 वरती ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि डबल करा. 14.5 तर हे 14.5च्या अजून एकदा आपल्याला निम्म करावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने हे टोक पुन्हा एकदा 14.5 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा किती आहे तेवढं आपल्याला इथे मार्किंग करावं लागतं. 7.25 आलेलं आहे तेच इथे आपण मार्किंग करून घ्यायचं असतं खालच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने कधी कधी हे सुद्धा सरळ लाईनीमध्ये घेतलं तरी सुद्धा चालतं. आता पाठीच्या भागाला टक्स लागतात आपल्याला इकडच्या बाजूला टाकतो बघा तिथे आपण 1 इंच वाढवून घेऊया आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे पहा हे टक्ससाठी मी 1 इंच घेतलं आणि पुढच्या बाजूला मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. हे पहा तरीही सुद्धा ही लाईन बघू शकता तुम्ही किती आपली व्यवस्थित आलेली आहे. हे पहा इथे 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने लाईन सुद्धा आपली व्यवस्थित आलेली आहे. हे पहा हा टक्स आपण ह्या बाजूला घेतो. आता आपण टक्ससाठी मार्किंग करून घेऊया. पाठीमागच्या साईडला आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत ते आपण नंतर कटिंग करूया शिलाईच्या वेळेस. मी तुम्हाला कशा पद्धतीने फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं कटिंग बघणार आहोत. तुम्हाला सविस्तर थोडासा व्हिडिओ मोठा होऊन जाणार आहे सविस्तर सांगणार कारण की एकत्र आपण ते खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी ह्या भागामध्ये कटिंग दाखवणार आहे आणि पुढच्या भागामध्ये कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता इथे आपण हे पहा इकडच्या बाजूने इकडे आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने आणि वरती सुद्धा आपण 3.5 इंच घेऊया अशा पद्धतीने म्हणजे इथं वरती हे पहा इथे सुद्धा मी 3.5 इंच घेतलेला आहे टक्स पाठीच्या भागासाठी. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे आपल्याला इकडून 1/2 इंच आणि इकडच्या बाजूने 1/2 इंच अशा पद्धतीने हे 1 इंच आपण घेतलं इथे वाढून बघा तेच हा टक्स आपण मार्किंग करून घेतला. आता अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि ते कट मारून ठेवा जेणेकरून दोन्ही बाजूंना हा समान होईल अशा पद्धतीने. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने
आता हा गळा सुद्धा आपण कट करून घेऊया, कारण की इथे आपण नॉड लावणार आहोत बघा. हे पहा, इथपर्यंतच कट करायचा आहे. याचा आपण मध्य करून घेतला का तिथपर्यंतच. इथे आपण नॉड लावणार आहोत बघा. हे पहा, अशा पद्धतीने हा कट करायचा आहे. गळा एकदम व्यवस्थित. हे पहा, इथून थोडासा आकार बाहेर येऊ द्यात, दिसायला सुद्धा तो खूप छान दिसतो बाहेर आल्यामुळे. हे पहा, अशा पद्धतीने बाहेर आल्यामुळे सुद्धा हा आकार ना इतका दिसायला व्यवस्थित दिसतो. एकदम छान असा गोल तयार होतो. हे पहा, अशा पद्धतीने आपला गळा सुद्धा तयार झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथे आपण नॉड लावूया, अजून सुद्धा दिसायला ते खूप सुंदर दिसणार आहे. आणि खालचा गळा आपला, आणि ते पाठीमागच्या साईडला आपण हुक लावून ते शिलायच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने लावायचं आहे. आणि मधून आपल्याला ते कट करावं लागतं. आता हे पहा, हे कटिंग आपण पाठीच्या भागाचं काढलेलं ह्याच्यावरती ठेवायचं आहे. आपल्याला पुढची बाजू काढायची आहे. हे पहा, मी अशा पद्धतीने हा डबल घेतलेला आहे, किंवा तुम्ही ओपन बाजूला टाकलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मी हा पाठीचा भाग आहे असाच ठेवणार आहे. असंच हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी सुद्धा. फक्त त्याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, आहे असंच हे ठेवून घेतलेलं आहे बघा मी. आता हे पूर्ण आपण मार्किंग करून घेऊया. आधी पाठीच्या भागाचं जेवढं आहे ना असंच. हे पहा, अशा पद्धतीने जसं आहे तसंच हे मार्किंग करून घेऊया. इथलं सुद्धा आहे तसंच हे मार्किंग करून घेऊया. आणि पुढच्या भागासाठी फक्त थोडंसं आपल्याला अर्धा इंच नॉर्मल आपल्याला आत यायचं असतं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, हे सुद्धा मार्किंग मी शेवटपर्यंत हे करून घेते बघा. इकडच्या बाजूचं हे पहा, इथलं हे पहा, इथे एक मार्किंग करून घेते. हे पहा, आता हे मी बाजूला काढून घेते बघा. हे पहा, अशा पद्धतीने. आता हा कट करायचा नाही, आपल्याला घ्यायचा नाहीये कटिंग करताना. पाठीमागच्या भागाचं आपण ते मार्किंग करून घेतलं. आपण आता सर्वात आधी मुंड्याचं मार्किंग करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने 5.5 आहे तर 5.5 वरतीच घ्या. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या आणि मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. हे झालं इथपर्यंत मार्किंग. आता इथे काय करायचं असतं, इथून आतल्या बाजूला फक्त अर्धा इंच आपल्याला आत यायचं असतं. हे पहा, फक्त अर्धा इंच आपल्याला आतमध्ये, इकडच्या बाजूला घ्यायचं नाही, आतल्या बाजूला यायचं असतं. हे पहा, अशा पद्धतीने इथे अर्धा इंच मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथून थोडंसं क्रॉस घ्यायचं आहे आपल्याला, कारण की हा बोटनेक आहे त्याच्यामुळे. आता हे झालं आपलं मार्किंग. तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. इथून हे लाईन आहे ना आपली वरची आलेली, तिथून मी इथे अर्धा इंच घेतलं आहे आणि अशी क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे. आता इथून इथे आपल्याला 1 इंच घ्यायचं असतं बघा. हे पहा, 1 इंचावरती मी मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथूनच आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला आकार द्यायचा असतो अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं इथून ह्या रेषेवरती आला पाहिजे, मग नंतर वरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया लगेच. हे पहा, हे 3 आहेत, आपल्याला 3च ठेवायचं आहे. पाठीमागच्या भागाला जेवढं घेतलं तसंच हे मार्किंग करून घेतलेलं आहे. फक्त इथे पुढच्या मुंड्याचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं. आता इथे 3 आहे तर 3च घेतलं. आता वरून हा गळा बघा किती तयार आहे, 6 तयार आहे पुढच्या बाजूचा. तोच इथे आपण मार्किंग करून घ्यायचा आहे 6 वरती मार्किंग करून घेते इथून. हे पहा, इथे 6 वरती मार्किंग करून घेते आणि इकडच्या बाजूला मी 3 इंच घेते. हे पहा, अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे. आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग करून घेणार आहोत. असं पेपरवरती जर तुम्हाला ठेवायचं असेल कटिंग करून तर अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करून ठेवा, जेणेकरून नंतरचा परत ड्रेस करायचा असेल तर तुम्हाला ते कटिंग ठेवून तुम्हाला करता येईल. आता इथे सुद्धा आतल्या बाजूला आपल्याला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे त्या फिटिंगसाठी. हे पहा, ह्याला कसं हा पार्ट ठेवूनच आपण नंतर हे कटिंग करून घेतलेलं आहे. हा भाग ठेवूनच पार्टीचा आपण हे कटिंग करून घेतलं. हे पहा, 2 इंच आपल्या आतल्या बाजूला आहे, ते 2 इंच आपल्याला इथे सुद्धा आतल्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती आपली फिटिंग येणार असते. हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या. आता इथे गळ्याचा आकार आपण नंतर देऊया. इथे टक स्पाइन किती येत आहे ते आपण बघूया आधी, आणि नंतर इकडचं मार्किंग करून घेऊन नंतर आपण इथे गळ्याचा आकार देऊया. हे पहा, इथे छाती 35 आहे, 35 साईजसाठी. हे पहा, इथे छाती 35 आहे, त्यासाठी आपण इकडून बंद गळ्याच्या बाजूने इकडच्या बाजूला 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इकडून इकडच्या बाजूला 4 इंच घ्यायचं आहे. हे पहा, इथे 4 इंच, इथे पण 4 इंच
अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे खालीपर्यंत आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने हे झालं आपलं मार्किंग। फक्त लक्षात ठेवायचं आहे छाती जर तुमची 35 असेल तर ह्या बाजूने आपण 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ते कशा पद्धतीने घेतले ते सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते बघा। हे पहा हा आपला ब्लाऊज आहे। आता आपण हे 4.5 इंच आपण हे घेतलेलं आहे। हे पहा ते साधा जर प्रिन्सेस कट असता आपला, बोटनेक जर नसता आपला, तर इथे आपण गळा रुंदी किती टाकली असते? 2.5 टाकली असती। इथे आपण गळा रुंदी 2.5 टाकली असते। हे पहा इथून इथे गळा रुंदी आपण 2.5 टाकली असती। आणि नंतर आपण इथे आहे तेवढंच हे शोल्डर राहिलेलं असतं बघा। हे जेवढं शोल्डर आहे तेवढं आपलं राहिलं असतं। आता इथे काय करायचं असतं? हे पहा या दोन्ही भागांचा मध्ये सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। हे पहा हे गळा रुंदी 2.5 साधा समजून चाला। आता हे तुम्ही बोटनेक समजू नका थोडक्यात। हे पहा हे 2.5 घेतलं असतं आणि हे शिल्लक राहिलेलं आपण शोल्डर घेतलेलं असतं। किती आहे? 3 आहे। 3 आहे तर ह्या 3चा आपल्याला अशा पद्धतीने हे मध्य करायचा असतो। हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर इथं आलं म्हणून ह्या मग इथून इकडे मी 4 घेतला अशा पद्धतीने। फक्त बोटनेक मध्ये एवढाच फरक असतो, थोडंसं हे मोठं अंतर असतं गळा। मग हे 2.5 घेतलं असतं तर अशा पद्धतीने आपलं आलं असतं। तेवढंच अंतर इथे म्हणून तुम्हाला सांगितलं 4 इंच घेतलेलं आहे, त्यासाठी मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। जर आपला 2.5 गळा असता तर त्या पद्धतीने इथे हे शोल्डर टाकावं लागलं असतं। आपलं किती तयार आहे? 3। नंतर आपण हे 3चा मध्य काढतो अशा पद्धतीने। मग हे ते अंतर असतं, तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल। त्याच पद्धतीने मी सांगितलेलं आहे। जर तुमचं शोल्डर तशा पद्धतीने 5.5 असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण शोल्डर मार्किंग इथून इकडच्या बाजूने इकडे 4 टाका, एवढंच फक्त फरक असतो। नक्की तुमच्या लक्षात आलेलं असेल। तर इथे आपण काय करूया? टक्स मार्किंग करायचं आहे। वरून आपला टक्स कितीवर येत आहे? आता इथे ब्लाऊजची उंची मोठी आहे 14 आहे, तर आपण इथं 15 टाकलं। टक्स पॉइंट आपण वरून 10 इंचावरती देणार आहोत। इथे ते 10 वरती मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने इथे 10 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे। वरून मी इथे 10 घेतलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित मार्किंग। नक्की लक्षात आलेलं असेल। वरून मी 10 इंचावरती घेतलेलं आहे। आपली ब्लाऊजची उंची जास्त आहे म्हणून। जर तुमची थोडीशी अजून 1 इंच 1.5 इंच उंची कमी असेल त्यांनी 9.5 वरती घ्या। अजून जास्त 12 पर्यंत असेल, कधी कधी कमी उंची सुद्धा असते। छोट्या मुलींची बघा 11.5 पर्यंत असेल, 10.5 पर्यंत असेल, त्यांनी वरून 9 वरती घ्या। अशा पद्धतीने तुम्ही टक्स पॉइंट टाकायला शिका। तर इथे आपल्याला ह्या बाजूने 1.25 इंच आणि ह्या बाजूने 1.25 इंच आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। कारण की इथे सुद्धा आपला पप सुद्धा छान आला पाहिजे आणि तो ब्लाऊज सुद्धा बसायला एकदम व्यवस्थित खोलगट भाग तयार झाला पाहिजे। त्यामध्ये आपण इकडच्या बाजूला इकडून 1.25 इंच आणि इकडच्या बाजूला इकडून 1.25 इंच असे मार्किंग करून घेऊया। तेव्हा पप सुद्धा इतका छान येतो आणि खोलगट भाग तयार होतो। हे पहा अशा पद्धतीने इकडून इकडे 1.25 इंच आणि इकडून इकडे 1.25 इंच अशा पद्धतीने। आता हे झालं मार्किंग। मोठं करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। आता इथून इथे आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे थोडक्यात अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने आपला हा त्रिकोण तयार झाला बघा। आता हे आपण मोजून घ्यायचं आहे। आता इकडच्या बाजूला आपल्याला फिटिंगला ते कमी पडणार, इकडच्या बाजूला ते फिटिंगला इथे टक्स जातो बघा। हे आपण हे पहा अशा पद्धतीने हे शिलाईमध्ये जातं। इकडच्या बाजूला मग फिटिंगला ते आपल्याला कमी येतं। त्यासाठी हे किती आहे? 2.5 आहे। तर इथे इकडच्या बाजूला आपण ते 2.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि सरळ मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने। हे पहा पुन्हा एकदा सांगते, हे शिवण कामामध्ये जातं बघा, मग कमी पडतो पाठीच्या भागाला जोडताना फिटिंगला। तर हेच आपण 2.5 इंच इकडच्या बाजूला हे वाढवावं लागतं अशा पद्धतीने। आता इथे आपण प्रिन्सेसचा शेप देऊन घेऊया। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे। जास्त असा वरती पण घ्यायचा नाहीये। हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून थोडासा असा भाग तयार होईल आपला अशा पद्धतीने। आता हा आकार झाला। आता इथे बघा तुम्ही कधी कधी इथं शिल्लक सुद्धा राहतं, त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? दोन्ही सुद्धा बाजूचं इकडची बाजू हे पहा ह्याच्या इकडची बाजू आणि ह्याच्या इकडची बाजू दोन्ही सुद्धा अंतर 1/2 इंच भरलं पाहिजे अशा पद्धतीने ते मार्किंग करून घ्यायचं असतं बघा। इकडे थोडंसं आणि इकडे थोडंसं जेणेकरून ते अंतर आपलं 1/2 इंच भरलं पाहिजे। आणि हे पहा अशा पद्धतीने शेप द्यायचा असतो। हे पहा इकडे सुद्धा वरच्या बाजूला अशा पद्धतीने। आता इथे फक्त आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाहीये। का तर कधी कधी हा भाग शिलाईमध्ये बघा थोडासा जास्तीचा राहतो, त्यासाठी आपण हे मार्किंग करून घेतलं। आता इथे 1/2 इंच घेतलेला आहे। हे पहा
अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या बाजूला फिटिंगला कमी पडू नये म्हणून हे अर्धा इंच वाढवून घेतलं आणि कधी कधी हा भाग शिल्लक राहतो म्हणून सुद्धा अशा पद्धतीने आपण हे थोडंसं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे आपण कट करून घेऊया आणि नंतर गळ्याचा आकार देऊया। हा आकार घ्यायचा नाही पाठीच्या भागाचा, हा आतला आकार घ्यायचा आहे आपल्याला एकदम व्यवस्थित सावकाशमध्ये अशा पद्धतीने। हे पहा आता इथे पुढच्या गळ्याचा आपण आकार देऊन घेऊया। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इथून फक्त इथे काय करा, थोडंसं 1 इंच वरती मी सांगितल्याप्रमाणे सोडून द्या फक्त थोडंसं, म्हणजे ज्यानेकरून तो आकार सुद्धा एकदम व्यवस्थित येतो बघा। आणि शोल्डर जॉईंट होतं मग इथे अर्धा इंच वरच्या बाजूला, मग आकार सुद्धा दिसायला तो खूप छान दिसतो। हे अशा पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे थोडक्यात असा। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात थोडासा आपल्या पानगळ्यासारखा आकार खालच्या बाजूला झाला पाहिजे अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने असं टोक सुद्धा एकदम व्यवस्थित आलं पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने आता हे आपण व्यवस्थित एकदम कट करून घेऊया। हे पहा इथून हे कट करून घेऊया, एकदम व्यवस्थित आपल्याला हे कट करायचं असतं। हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे पहा इकडं कट करू नका, त्यासाठी मी बंद बाजू घेतलेली आहे। पाठीमागच्या साईडला आपल्याला हुक करायचे असतात, त्याच्यामुळे मी इथं बंद बाजू हा भाग मी असाच ठेवणार आहे, हा भाग मी कट करणार नाहीये। जर आपला साधा प्रिन्सेस असता ज्यानेकरून आपल्याला पुढच्या बाजूला हुक तयार करायचे असते तर मी हा भाग इथला कट करून घेतला असता। हे पहा हा भाग मी इथे कट करून घेतला असता, पुढच्या बाजूला आपल्याला हुक लावायचे असते तर। आता इथून मी हे कट करून घेते बघा। हे पहा इथपर्यंत हा त्रिकोण आधी मी कट करून घेते। हे पहा अशा पद्धतीने, आणि इकडचं सुद्धा बाजू मी अशा पद्धतीने हे कट करून घेते। आणि थोडंसं आपण हे घेतलं ना अर्धा अर्धा थोडंसं नॉर्मल, ते अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं असतं अशा पद्धतीने। आणि इथे कट मारून ठेवा, हे मार्किंग असतं आपलं टक्स पॉइंटचं। हे पहा अशा पद्धतीने आता हा जोडताना पण बघा तुम्ही कमी पडणार नाही तुम्हाला। हे पहा हे कट मारून घेतले आपण आता। हे पहा अशा पद्धतीने हा बरोबर बसणार आहे। आणि इकडच्या पण बाजूला बघा हे असं कट समोर कट ठेवा। हे पहा अशा पद्धतीने एकदम पुरून जाईल तिथे तुम्हाला। हे पहा परत दाखवते मी तुम्हाला, इकडच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने हा बरोबर बसणार आहे आणि इकडच्या सुद्धा वरच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने एकदम तो पुरून सुद्धा जाणार आहे, ज्यानेकरून आपल्याला तो कमी सुद्धा पडणार नाही। ह्या 2 बाजू झाल्या बघा। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या ह्या 2 बाजू झाल्या आणि हा भाग आपण अशाच पद्धतीने ठेवणार आहोत। आणि त्याला नंतर हे पहा अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेणार आहोत नंतर। हे पहा अशा पद्धतीने, आणि इकडचा भाग अशा पद्धतीने ठेवून मग नंतर आपण हे जॉईन करून घेणार आहोत। ते मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करायचं असतं। त्यासाठी मी तुम्हाला सांगितले ना अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून ठेवा। इकडच्या पण बाजूला टक्स टाकलेले आहेत बघा, ज्यानेकरून हे टक्स खूप महत्त्वाचे असतात, ते सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे। हे पहा इथे सुद्धा टक्स आहेत, कधी पण मारून घेत जा थोडासा कट मारून। हे पहा आपला हा गळा सुद्धा किती व्यवस्थित आलेला आहे पुढच्या बाजूचा। हा गळा दिसायला घागऱ्याच्या ब्लाऊजवरती सुद्धा छान दिसतो आणि लेहंगाच्या ब्लाऊजवरती सुद्धा खूप छान दिसतो। आता आपण ड्रेसची म्हणजे बाही काढून घेऊया आपण। हे पहा ब्लाऊजची, हे पहा अशा पद्धतीने हे डबल घेतलेलं आहे। वरच्या बाजूला आपण पुढचा भाग काढला, इकडच्या बाजूचं हे पहा हे ठेवलेलं आहे मी। अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्यायची, ज्यानेकरून आपल्या 2 बाह्या निघतील। हे 2 इंच मार्जिन ठेवलेलं आहे, त्याच अनुसार आपण इथे बाही काढतो। मी दर वेळेस सुद्धा कटिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगत असते। हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि हे पूर्ण अंतर मोजून घ्यायचं असतं। हे पहा इथे टेप ठेवायचा आहे आणि एकदम गोलमध्ये अशा पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला। हे पहा थोडंसं लूज ठेवायचं आहे, त्याच अनुसारच आपण ही बाही काढणार आहोत। राईट आपली 10ची घडी येत आहे बघा इथे, राईट आपली 10ची घडी आपण, कारण की वापरता आला पाहिजे अशा पद्धतीमध्येच आपण इथे बाही सुद्धा काढायची आहे। पूर्ण घडी आपण 10 टाकणार आहोत। हे पहा मी हे पूर्णच घेते 10, आणि बाहीची उंची 9 तयार आहे बघा, तर मी इथे 10 टाकणार आहे, म्हणजे तयार 9 होईल आपली। एक अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाऊन आपण तिथे 1 इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने। आता 9 आहे तर मी 10 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। इथे सुद्धा पुढच्या बाजूला मी 10 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने। आता हे मी कट करून घेते आणि नंतर जेणेकरून आपल्याला आकार द्यायला सुद्धा सोपं जाईल।
हे झालं. आता इथे आपण काय करूया, हे पा वरच्या बाजूने खालच्या बाजूला हे पा हे व्यवस्थित आपलं हे कट करून झालं. हे पा 4 पदर आहेत बघा. आता इथून आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2.5 घेतलं आणि इकडच्या बाजूला 1.5 घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दरवेळेस सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते, इकडच्या बाजूने 2.5 घ्या आणि इकडच्या बाजूला 1.5 घ्या, कारण की इथे मुंडा सुद्धा बसायला व्यवस्थित बसतो आणि मागे पुढे होत नाही. आणि इकडच्या बाजूने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपण बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून आपल्याला इथपर्यंत हा बाहीचा आकार द्यायचा असतो. हे पहा एकदम हलक्या हाताने. हे पहा इथपर्यंत असा. आणि आता खालच्या बाजूचा हे पहा इथून अशा पद्धतीने. आता खालच्या बाजूला आपल्याला दंडघेर टाकायचा आहे बघा. दंडघेर 10.5 तयार आहे. तर इथे आपण 4 भाग आहेत ना, 10.5चा मध्य करायचा असतो अशा पद्धतीने. हे पहा ही 10.5 पूर्ण तयार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे टोक 10.5 वरती ठेवायचं आहे. 5.25 आहे तर 5.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने. कंपल्सरी 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन पकडत जा. आता इथून इथपर्यंत हे मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा आता ही बाही आपल्याला कट करायची आहे. दोन्ही पदर धरून आधी सर्वात आधी आपल्याला हे कट करावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा दोन्ही पदर आपल्याला, हा वरचा भाग आहे ना हा पाठीच्या भागाला असतो बघा, ते सुद्धा तुम्ही ते लक्षात ठेवत जा अशा पद्धतीने. आणि मध्यावरती एक कट मारून घ्या, जेणेकरून तिथून आपण बाही जॉईन करतो आपल्याला लक्षात यायला हवं. आता 2 पदर बाजूला काढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे 2 बाजूला काढून घ्या. आता इथे पुढच्या बाजूचा आकार हे पहा इथून आपल्याला हे कट करावं लागतं. हे 1 इंचापर्यंत. इथे आपण 1.5 घेतलं, त्या 1.5 पासून पुढे हे पहा इथल्या हे 1 इंचापर्यंत आपल्याला हा कट करावा लागतो अशा पद्धतीने. हे पहा आता ही पुढची बाजू आहे बघा, असं मार्किंग करून घ्या. ही पुढची बाजू आहे ना अशा पद्धतीची एक टिक मार्क करून ठेवा. हे पहा हे दोन्ही बाजूला काढून घेतलेलं आहे मी. इथे टिक मार्क केलेले आहे, इथे पण करा. कधी कधी अस्तर आतल्या बाजूला जॉईन होतं, कुठल्या साईडला मार्किंग केलं आहे ते लक्षात येत नाही पटकन. त्यासाठी चारी सुद्धा बाजूला ह्या बाजूला मार्किंग करून घ्या. ह्या बाजूला करू नका मार्किंग, अशाच ठेवा ही चारी सुद्धा बाजू, फक्त ह्या पुढच्या बाजूला, जेणेकरून जोडताना आपल्याला हे लक्षात यायला हवं. आता हे पहा ही साडी आहे बघा, पूर्ण साडी तुम्हाला मगाशी पण दाखवलेली आहे मी. आता इथे काय करूया आपण, ब्लाऊजला जेवढं लागत आहे ना तेवढं आपण ह्याच्यावरती कट करून घेऊ. हे पहा अशा पद्धतीने ह्याची डबल घडी करून घेते आणि जेवढं मला लागतं आहे ना ब्लाऊजला तेवढं मी इथे काढून घेणार आहे. डबल आहे बघा, इकडची सुद्धा बाजू मी डबल घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता सर्वात आधी आपण पाठीचा भाग काढूया. हे पहा अशा पद्धतीने बंद बाजूला ही बंद बाजूच ठेवायची आहे अशा पद्धतीने. नंतर शिलाईच्या वेळेस ते कटिंग करायचं आहे, तोपर्यंत नाही. आता हे असं थोडं थोडं मार्जिन जास्त ठेवा, थोडं थोडं बाहेरून कट करून घ्या अशा पद्धतीने. कटिंग करताना थोडंसं बाहेरून कट करायचं असतं, कधी कधी कपडा सिल्की सुद्धा असतो. इथे सुद्धा हा भाग हे पहा डबल आहे बघा, व्यवस्थित ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. फक्त चेक करत जा, डिझाईन सुद्धा कधी कधी उलट सुलट सुद्धा असते अशा पद्धतीने. आता इथे एकसारखंच आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचा हा वरच्या बाजूला ठेवून घेतलेला आहे. तर इथे सुद्धा काय करायचं, थोडंसं जास्तीच आपल्याला हे कट करायचं असतं आणि शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला ते कटिंग करावं लागतं. अशा पद्धतीने हे जास्तीचं कट करून घेतलेलं आहे मी. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा हे आपल्याला कट करायचं आहे, ते सुद्धा इथे व्यवस्थित ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं जास्तीचं कट करून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने. साडी असेल तर डायरेक्टली ठेवून घ्या आणि नंतर शिल्लक राहिला तर तुमचा इथे लेहंगा तुम्ही अशा पद्धतीने तयार करून त्याचं मग नंतर कटिंग करून घ्या. जेवढं लागत आहे ना आपल्याला ब्लाऊजसाठी तेवढं अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्या. आणि जर तुमचा कपडा सरकत असेल तर तुम्ही ते पूर्ण साईडला टाचण्या लावून घ्या आणि नंतरच तो कट करून घेतला तरी सुद्धा चालेल. थोडासा कधी कधी कपडा सुद्धा सिल्की असतो, थोडं थोडं जास्तीचं घ्या नंतर ते आपण कट करून टाकूया. हे पहा इथे सुद्धा काय करायचं आहे, पूर्ण अशा पद्धतीचं हे कट करायचं आहे. आणि हे मधलं लगेच कट करायचं नाही, शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला हे मधलं कट करायचं असतं, एवढं सुद्धा इथे लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग झालं. आता आपली बाही कट करायची राहिली आहे बघा. हे पहा ही खालची बाजू आहे, हे सुद्धा डबल आहे बघा, अशा पद्धतीने ठेवायचे आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे सुद्धा थोडं थोडं आपल्याला शिल्लक ठेवत ठेवतच हे कट करायचं आहे बघा अशा पद्धतीने.
नंतर शिलाई झाल्याच्या नंतर ते आपण तिथे कट करू सुद्धा शकतो. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा जास्त घेतला आहे मी थोडं थोडं हे कट करून. आता हा ब्लाऊज आपला पूर्ण कटिंग करून झालेला आहे. आपण आता खालच्या लेहंगासाठी मार्किंग करून कटिंग करून घेऊया. त्याच्या आधी काय करायचं आहे, हे साडी एक लाईनमध्ये सरळ कट करून घ्या. हे पहा आपण त्याआधी ब्लाऊज कापला, थोडं थोडं क्रॉसमध्ये हे असतं, त्याआधी सरळ लाईनमध्ये हे कट करून घ्या. आणि जेवढं शिल्लक आहे त्या पूर्ण साडीचा आपण लेहंग्यासाठी खालचा पूर्ण फुल घेर तयार करणार आहोत. हे पहा हे आपल्या लटकनसाठी सुद्धा उपयोगी पडतं किंवा पायपिंगसाठी सुद्धा हे आपल्याला उपयोगी पडतं. त्याच्यामुळे हे कपडा शिल्लक राहिला तरी असा बाजूला ठेवून घ्या. आता हे पहा ही लेहंग्यासाठी आतल्या बाजूला आपण अस्तर लावून घेणार आहोत. खूप शायनी आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ह्याची मी डबल घडी करून घेतलेली आहे. ही बंद बाजू आहे बघा. हे पहा ही बंद बाजू आहे. हे पहा बंद बाजू मी माझ्या बाजूला घेते जेणेकरून तुम्हाला हे समजायला सुद्धा सोपं जाईल. हे पहा ही अशा पद्धतीने 2 घेते. हे पहा ही बंद बाजू आहे बघा. हे पहा ही बंद बाजू आहे आणि मी हे पहा ही ओपन करून मी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे पहा अशी आहे बघा कपडा घेतलेला मी. हा सुद्धा बंद बाजू आहे. हे टोकावरती ठेवून घेते जेणेकरून पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर तयार होईल. हे पहा मी एकावरती एक ठेवून घेतलं. हे आता इथे बघा. हे पहा हे पण बंद आहे. हे पहा हे 2 पदर आहेत. हे पण बंद आहे. हे 2 पदर आहे. फक्त मी एकावरती एक ठेवून घेतलेला आहे. इथे सुद्धा बंद आहे बघा जेणेकरून हे माझे 4 पदर होतील. मला पुढचा आणि पाठीमागचा घेर निघणार आहे ह्याच्यामध्ये. आता इथे आपल्याला हे पहा मी घडी करून घेते तात्पुरती. आता इथे आपल्याला कंबराची मार्किंग करून घ्यायचं आहे. कंबर किती आहे, पूर्ण 37 तयार आहे. उंची पण आपली पूर्ण 37 तयार आहे. हे पहा मी परत एकदा दाखवते तुम्हाला. उंची ही पूर्ण 37 तयार आहे. हे पहा थोडंसं खालच्या साईडला आपल्याला ते फोल्ड म्हणजे दुमडून घ्यावं लागतं. ते बरोबर व्यवस्थित ते पुरून जातं. हे पहा अशा पद्धतीने मी घेतलेला आहे कपडा. हे पहा हे बंद घेतलेला आहे. हे पण 2 आहेत भाग आणि हे पण 2 आहेत जेणेकरून पुढचा आणि भाग आपला पुढचा निघून जाईल. हे पहा आता हे मी पूर्ण 37 घेतलेला आहे बघा. हे पहा इथून मोजते मी पूर्ण हे 37 घेतलेलं आहे. हे पहा खालीपर्यंत. हे पहा पूर्ण हे मी 37 घेतलेलं आहे इथपर्यंत. हे पहा इथपर्यंत हे पूर्ण मी 37 घेतलं. जेवढी उंची आहे ना तेवढंच मी इथे घेतलेलं आहे. फक्त इथे लक्षात ठेवा तुम्ही घडी कशा पद्धतीने आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपला पुढचा एक घेर आणि पाठीमागचा एक घेर तयार होईल. ही बंद बाजू आहे आणि ही सुद्धा बंद बाजू आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे. आता इथे आपण कंबर टाकूया. पूर्ण 37 आहे तयार. हे पहा आता हे टोक 37 वरती ठेवायचं आहे. हे टोक आपल्याला 37 कुठं आहे तिथं आपल्याला ठेवायचं आहे. हे पहा ही 37 आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याचं डबल करायचं असतं आपल्याला. किती येले थोडासा टेप माझा फोल्ड झाला. मी परत दाखवते तुम्हाला. हे पहा हे टेपचं टोक 37 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा हे झालं त्याचं डबल. 18.5 आलं आपलं. तर ह्या 18.5च्या अजून एकदा आपल्याला डबल करायचं असतं. अशा पद्धतीने आपण चौथा भाग सुद्धा काढू शकतो. हे पहा जेवढं येत आहे तिथे आपण ते मार्किंग करून घ्यायचं आहे. 9.25 आहे तर इथे आपण बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9.25 घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने जेवढं येत आहे ना आपलं तेवढंच इथे मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. आणि थोडंसं आपण इथे 1.5 इंच घेणार आहोत. जास्तीचं वाढून फक्त आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. जास्त घ्यायचं नाही. कंबर घेर आपण बरोबर घेतलेला आहे. फक्त 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे. नक्कीच लक्षात आलं असेल तुमच्या. इथून मी कंबर मोजून घेतली. त्याचा चौथा भाग इथून बंद हे पहा अशा पद्धतीची मी घडी टाकलेली आहे. हे पण 2 पदर आहेत. हे पण 2 आहेत जेणेकरून घेर निघून जाईल. ओपन करून दाखवणारच आहे तुम्हाला मी. हे पहा अशा पद्धती इथून कंबरचं मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच 1.5 इंच मी पुढच्या बाजूला घेतलेलं आहे. हे पहा 1.5 इंच. आता आपल्याला खालच्या बाजूला काय करायचं आहे. हे पहा हे पूर्ण आपण 37 घेतलेलं आहे उंची. अशा पद्धतीने हे सुद्धा 4 झाले बघा. हे पहा 1 2 3 आणि 4 हे 4 झाले. आता खालून वरती 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला आकार थोडा तरी गोल आला पाहिजे तिथे. हे पहा इथून मी वरच्या बाजूला 2.5 इंच घेतलेला आहे. इथून वरच्या बाजूला. आता इथे आपल्याला आकार द्यायचा असतो बघा थोडासा. हे पहा अशा पद्धतीने इकडून प्लेनच घ्या आणि थोडासा वरती घेत मध्ये जेणेकरून आपला तिथे थोडासा गोल आकारामध्ये होऊन जाईल. अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि ते सर्व आपल्याला अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून तिथे आपला गोल सुद्धा आकार येईल. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
आता इकडच्या बाजूला सरळ एक मार्किंग करून घ्यायचं असतं आपल्याला इथपर्यंत, खालीपर्यंत. आता हे पहा, इथून आपल्याला खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून लाईन ओढायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस घेत इथे आपल्याला मिळवायचं असतं. अशा पद्धतीने इथं आपल्याला ते मिळवून घ्यायचं असतं. अशा पद्धतीने हे पण नक्कीच लक्षात आलेलं असेल. हे 1.5 इंच घेतलेलं आपण जास्तीचं मार्जिनचं, तिथून सुरुवात करायची आहे ते इथपर्यंत हे घ्यायचं असतं. आता हे आपण कट करून घेऊया. हे पहा, इथून आहे असंच आपल्याला कट करायचं असतं, जेणेकरून तिथे आपला पुढचा आणि पाठीमागचा घेर निघून जाईल. हे पहा, अशा पद्धतीने आता ही बाजूला ठेवून घेते मी. हे पहा, आता हे आपले 2 भाग निघाले ना, तिथे हे आपण मार्किंग करून घेतलं बघा. इथे आपली 4था भाग टाकून इथे मार्किंग केलं आपण. इथे नंतर जास्तीचं घेतलेलं आहे, तिथे इथल्या भागावरती आपल्याला तिथे एक टक्स टाकून दे, जेणेकरून दोन्ही भागांना होऊन जाईल. एक मार्किंग करून घेतलं. आता मी हे बाजूला काढून घेते बघा मधून. आता हे माझे 2 भाग झाले बघा. हे पहा, या अशा पद्धतीने झालं. हे पहा, खूप मोठा घेर झाला. हे पहा, आतल्या बाजूचा. आणि हे माझा दुसरा भाग. घडी घालताना फक्त तशा पद्धतीचे घालायला विसरू नका. आणि हा दुसरा भाग झाला बघा. हे पहा, खूप मोठा झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने ही वरचा कमरेकडचा भाग आपण तिथे कट मारून घेतलेले आहेत बघा. हे पहा, इथे नक्कीच लक्षात आलं असेल. आणि खालची बाजू बघा, आपण थोडंसं वरून हे अशा पद्धतीने घेतलं आणि ह्या गोल शेपमध्ये थोडंसं घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता वरच्या भागाला पण अशाच पद्धतीने आपण ते केलेलं आहे. हे पहा, इथे ही शिल्लक राहिलेली साडी आपण सगळी खालच्या घेरसाठी वापरणार आहोत. लेहंग्याचा घेर करायचा आहे खूप मोठा आपल्याला. हे पहा, ही सर्वच राहिलेली साडी आपण इथे वापरायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्या. आणि जेवढी उंची आपल्याला घ्यायची आहे ना, त्यात ह्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्या. आपल्याला खालच्या बाजूला जर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर खालच्या साईडला पिको करून घ्या. पिकोची मशीन नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करून घ्यावं लागतं. डबल घ्या, जेणेकरून थोडंसं अशा पट्टी सारखं ते तयार होईल अशा पद्धतीने. आता हे टोक ह्याच्यावरती इकडच्या बाजूला मी ही पूर्ण साडी घेणार आहे, त्याच्यामुळे हे पहा, अशा पद्धतीने हे टोक ह्याच्यावरती ठेवून मी घडी करून घेणार आहे. हे पहा, मी पूर्ण साडीच आपल्याला इथे वापरायची आहे. आणि कप्प्यांच्या चुन्या आपल्याला कप्प्यांच्या प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत तिथं, जेणेकरून फुल घेर तयार होईल. हे पहा, अशा पद्धतीने हे पकडलेलं आहे. हे सुट्टच घेतलेलं आहे. पहा, अशा पद्धतीने आता इकडं बंद करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने परत एकदा, जेणेकरून पुढचा आणि पाठीमागचा भाग मोठा निघेल यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने हे पकडलेलं आहे बघा. हे पहा, इकडे पण हे अशा पद्धतीने. आता अजून एकदा घडी करूया आणि आपल्याला तिथे उंची टाकायची असते बघा. पूर्ण साडी इथे घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, मी घडी करून घेतली आहे. ही बंद बाजू ठेवली आहे बघा माझ्या बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने खालचं सुद्धा कपडा एकसारखा घ्यायचा आहे, किंवा तुम्ही तिथे कट करून घेतलं तरी चालेल. एक समान मार्किंग करून घ्यायचं आहे तिथे पण सुद्धा. हे पहा, अशा पद्धतीने सरळ. आता आहे तेच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं. जेवढी उंची आहे तेवढी, त्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. आता इथे पूर्ण उंची आपली 37 आहे, तर 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे आपल्याला ते 38 टाकायचं आहे. अशा पद्धतीने इथून वरच्या बाजूला 38 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून मी वरच्या बाजूला 38 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, हे पूर्ण घ्यायचं आहे आपल्याला साडी. वरच्या बाजूला मी 38 घेते मार्किंग करून. हे पहा, इथे 38 घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्याच्यावरती 38 वरती मी मार्किंग करून घेते पुढच्या सुद्धा बाजूला. हे पहा, इथे सुद्धा मी 38 वरती, हे पहा, इथे सुद्धा 38 वरती मी मार्किंग करून घेतलं आणि ते मी कट करून घेते. हे पहा, एका लाईनीमध्ये मी ते कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं. आता तिथं खूप मोठ्या आपण, हे पहा, मी दाखवते ह्याच्यावरती अशा पद्धतीच्या त्याच्या प्लेटी टाकणार आहोत. एकदा इकडच्या अशा समान मार्कावरती किंवा अशा पद्धतीने थोड्या मोठ्या आपण प्लेटी टाकून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपला घेर सुद्धा खूप मोठा होणार आहे. आता हे झालं आपलं. आता हे ओपन करून घ्यायचं आहे बघा. हे पहा, अशा पद्धतीने. जेणेकरून पुढचा आणि पाठीमागचा भाग ह्याच्यामध्ये निघून जाईल. हे पहा, हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे ओपनच आहे बघा, बंद नाहीये ही बाजू, फक्त एवढं लक्षात ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा,
आणि इथून मधून हे बंद आहे, इथून ही साडी कट करून घ्या, जेणेकरून पुढचा आणि पाठीमागचा भाग त्याच्यामध्ये आपला निघून जाईल. फक्त लक्षात ठेवायचं, जेवढी उंची आहे पूर्ण साडी मी इथे वापरलेली आहे. तुम्ही सतत तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता. हे पहा, अशा पद्धतीने 2 भाग करून घेतले. दोन्ही बाजूंना सुद्धा माझं हे लागणार आहे मला. हे पहा, खूप मोठं झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे. अस्तर सुद्धा व्यवस्थित आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे अस्तर सुद्धा कटिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे. ह्याची शिलाई करताना कशा पद्धतीने करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने आपण चुन्या टाकणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हा ब्लाऊज सुद्धा कशा पद्धतीने प्रिन्सेस कट आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थित येईल हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ह्याचं कटिंग पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये याचं शिलाई कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचा शिलाईचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.